विदर्भात प्रामुख्याने सोयाबीनचं पीक घेतलं जाते, मात्र सोयाबीनची खरेदी जी आहे ती आजपासून बंद होणार आहे. त्यामुळं शेतकऱ्यांच्या घरात अजूनही सोयाबीन जे आहे ते पडून आहे. त्यामुळं शेतकऱ्यांसमोर मोठं संकट उभं झालेलं आहे. माझ्यासोबत प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू आहेत. बच्चू भाऊ, मला सांगा, शेतकऱ्यांच्या घरात अजूनही सोयाबीन पडून आहे आणि सरकारने सोयाबीनला 6,000 रुपये प्रति क्विंटल भाव देऊ अशी घोषणा केली होती. मात्र आज सोयाबीनवरून शेतकरी संकटात सापडले. तुम्ही काय सांगाल? दोन गोष्ट आहे, मुदतवाढ दिली पाहिजे. दुसरी गोष्ट अशी आहे का तुम्ही जे मार्केटला लहान शेतकऱ्यानं सोयाबीन विकली त्याला किमान क्विंटला मागं बोनस किंवा एकरामागं अनुदान जाहीर केलं पाहिजे. तिसरी गोष्ट का माननीय आमचे रामभक्त देवेंद्रजीनं त्यांनी सांगितलं होतं का 6,000 रुपये भाव देऊ. प्रभू रामचंद्राचा आदर्श त्यांच्या ठाई ठाई आहे, तो आदर्श पाळावा त्यांनी. शिवाजी महाराज जान जाय लेकिन वचन ना जाय, आम्ही त्या दृष्टिकोनातून देवेंद्रजीला पाहतो. मग आता लावा, जसं भाषणात तुम्ही 6,000 रुपये भाव बोलून मतं मग घेतले, तर आता ते शब्द पाळण्याची खरी गरज आहे. ते पाळते का नाही पाळत ते आम्ही पाहतो आहे, त्यांच्याकडून अपेक्षा आहे. भाऊ, एकीकडे आता लाडक्या बहिणीच्या बाबतीत जे आहे ते निकष लावण्यात आलेले आहे. काही महिलांची यामधून नावं बाद केली जाणार आहे. आज अंगणवाडी सेविकांचा मोर्चा झाला. यामध्ये अंगणवाडी सेविकांनी आता नव्याने जो सर्वे आहे आणि महिलांची नावे काढण्यासंदर्भात स्पष्ट भूमिका घेतली आहे की आम्ही कुठल्याही प्रकारच्या महिलांचे सर्वे करून नावे काढणार नाही. तुम्ही काय सांगाल, ही सरकारने अशी भूमिका का घेतली असावी? कसं आहे, मतं घेण्यापुरती पर्यंत निकष नव्हते आणि मतपेटीत बसल्यानंतर निकष सुरू झाले. म्हणजे घरी जेवण करायला बोलावचं आणि नंतर सांगायचं का तुम्ही चांदूर बाजार तालुक्यातले नसेल तर मग जीव निघालं तुम्हाला. ही जी काही बनवाबनवी आहे हे याच्यातून सरळ स्पष्ट होतं का तुमची योजना लाडक्या बहिणीसाठी नव्हतीच, तुम्ही सत्तेसाठी ही योजना आणली होती. हे स्पष्ट इथं होतं. ज्या अंगणवाडी सेविकांना तुम्ही 50 रुपये देऊ केले होते ते देऊ शकत नाही आणि उलट आता अपात्र करण्याचं काम त्यांच्याकडे दिलं, तर तुमच्या कार्यकर्त्याला पाठवा ना, किंवा जे आमदार तुम्ही ज्या भावनेतून निवडून आणले त्यांना पाठवा अपात्र करायला. म्हणजे मग कळेल तुम्हाला काय असेल ते. म्हणजे अशा प्रकारचं बनवाबनवी करून अगदी वेळेवर 2 महिन्यात 1 करोडच्या वरते लाडक्या बहिणीला पगार सुरू केला. इथं दिव्यांगांना, त्याच्या 2-2 पाय नसणाऱ्या दिव्यांगाला अर्ज करून वर्षभर पगार सुरू होत नाही, त्याचा अर्ज मंजूर होत नाही. काय म्हणावं याला? निवडणूक आयोग तर स्तब्धच आहे, त्या हातातलं खेळणी झालं. आणि अगदी वेळेवर अशा प्रकारच्या घोषणा करून आपल्या खिशातले पैसे न देता सामान्य माणसानं टॅक्स भरून सरकारच्या बजेटमधून पैसे देऊन जे मतं विकत घेण्याची जी काही प्रोसेस इथं केली आहे त्यावर चौकशी झाली पाहिजे. भाऊ, महिलांनी असा देखील आरोप केला की लाडक्या बहिणीसाठी जे आम्हाला सर्वे करायला लावत आहे त्याचे नाव कट करण्यासाठी, त्यामुळं गावागावात भांडणं लागणार आहे. त्यामुळं अंगणवाडी सेविकांनी आम्ही हा सर्वे करणार आहे असं म्हटलं. त्यामुळे गावागावात भांडणं लागणार आहे का? बरोबर आहे, बरोबर लागणार जाईल. त्यांनी का मार खावा? तुम्ही पाठवा ना भाजपचा तालुका प्रमुख, जिल्हा प्रमुख, आमदाराला पाठवा. निकष कराल, त्याची निकष ठरवाला ते करेल. म्हणजे मतं घेताना तुम्हाला बरं वाटलं आणि आता कापाला तुम्ही अंगणवाडी सेविकासमोर करताय, ही चुकीचं आहे. हे होते बच्चू कडू, ज्यांनी सोयाबीनवर आणि लाडक्या बहीण ज्या योजनेसंदर्भात आपल्या रोखठोक भूमिका मांडलेली आहे. पुढे सागरचा संजय शेंडे, न्यूज 18 लोकमत, अमरावती.